नमस्कार. जल हे जीवन आहे. हे एक शाश्वत सत्य आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या विकासात जलाचा महत्वाचा सहभाग आहे. त्याच महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील बहुतांश भागास सुजलाम सुफलाम करण्यास जायकवाडी धरणाचा महत्वाचा वाटा मानला जातो. जायकवाडी धरण महाराष्ट्रातील तिसरं सर्वात मोठं धरण व अद्वितीय जलस्रोत आहे. तर चला जाणून घेऊया जायकवाडी धरणाचा इतिहास. भाग 1. जायकवाडी धरणाची गरज. तर गोष्ट आहे 1950च्या दशकाची. महाराष्ट्रात पाऊस कमी पडणे, ऐन गरजेच्या वेळी पिकास मुबलक पाणी नसणे, अगणित कृषी संकटे या सर्वांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त झालेला होता. त्या काळी बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून असे. त्यात मराठवाडा असा भाग जिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडायचा. परभणी व बीड जिल्ह्यांमध्ये जलसंकट खूप वाढले होते. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले. याच काळात जायकवाडी धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. जायकवाडी धरण बांधण्याचे मुख्य उद्देश: 1. सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे. 2. वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्प बांधणे. 3. जलसाठ्याचे व्यवस्थापन करणे. 4. पर्यावरण संरक्षण व ग्रामीण विकास करणे. भाग 2. स्थानाची निवड व नियोजन. हैदराबादच्या निजामकाळी बीड जिल्ह्यातील जायकवाडी या गावी धरण बांधण्याचे ठरवले व नंतर हैदराबादची निजामकालीन सत्ता ऑपरेशन पोलो अंतर्गत उद्ध्वस्त करून सर्व भाग भारताला जोडण्यात आला व महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सर्व इंजिनिअरिंग व टेक्निकल गोष्टींचा अभ्यास करून पैठणच्या अपस्ट्रीमला 100 किलोमीटर हे स्थान निश्चित करून जायकवाडी हेच नाव कायम ठेवण्यात आले. उंच पातळीवर धरण बांधल्यास कॅनल व इरिगेशन फॅसिलिटीज जास्तीत जास्त भागांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. स्थान निवड करण्यास महत्वाच्या असलेल्या बाबी: 1. जमिनीची स्थिरता. 2. पाण्याची साठवण क्षमता. 3. पर्यावरणास होणारा परिणाम. 4. गावकऱ्यांच्या विस्थापनाचा प्रश्न. या सर्व कारणांमुळे स्थान बदलण्यात आले. भाग 3. बांधकामाची सुरुवात. 18 ऑक्टोबर 1965 ला तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते पायाभरणी करून बांधकामाची सुरुवात करण्यात आली. या कामात तंत्रज्ञान, मानवशक्ती आणि यंत्रसामग्री यांचा मोठा वापर करण्यात आला. तर जाणून घेऊयात बांधकाम प्रक्रियेतील टप्पे. 1. स्थळ तयारी. धरण बांधण्यापूर्वी जागेचे मोजमाप, खोदकाम, जमीन स्थिरीकरण यावर काम झाले. 2. सिंचनासाठी वाहिन्यांचे बांधकाम. धरणातून पाणी वितरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले. यातूनच 2 मुख्य कालव्यांची निर्मिती झाली. एक उजवा कालवा तर दुसरा डावा कालवा. उजवा कालवा हा बोरगाव पंचालेश्वर मार्गे बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणास जोडला गेला, ज्याची लांबी 132 किलोमीटर असून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील लगभग 96,000 हेक्टर क्षेत्र सिंचन करतो. डाव्या कालव्याची लांबी 208 किलोमीटर असून छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करतो. या कालव्याच्या माध्यमातून लगभग 1,46,000 हेक्टर क्षेत्र सिंचन होते. धरणाची ग्रॉस साठवणूक क्षमता 102.75 TMC, जे की महाराष्ट्रातील तिसरे सर्वात जास्त साठवणूक क्षमता असलेले धरण आहे. 3. धरण बांधणे. कटिंग खडक व माती यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात बांधकाम केले गेले. 4.
जलविद्युत प्रकल्पाची स्थापना. 12 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प येथे बांधण्यात आला. 5. गावकऱ्यांचे पुनर्वसन. या प्रकल्पामुळे 30 गावे पाण्याखाली गेली व 66 गावांना याचा फटका बसला. जवळपास 12,000 लोकांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यांचे आसपासच्या गावात स्थलांतरित करून योग्य ती भरपाई देण्यात आली. भाग 4. आव्हाने आणि अडचणी. जायकवाडी धरणाच्या बांधकामात अनेक आव्हाने होती. 1. भौगोलिक अडचणी. 2. मोठा आर्थिक खर्च. धरणाच्या बांधकामात 4,700 कोटी एवढा खर्च झालेला. 1970च्या दशकात ही किंमत खूप मोठी होती. 1965 काळातील 4,700 कोटी रुपये आजचे लगभग 3 लाख कोटी आहेत. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो किती मोठा आर्थिक खर्च झालेला असेल. 3. विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन. 4. पर्यावरणीय परिणाम. 5. पाण्याचे व्यवस्थापन. या सर्व अडचणीवर मात करून जायकवाडी धरण बांधण्यात आले. बघता बघता 1976 या धरणाचे काम पूर्ण झाले व 24 फेब्रुवारी 1976 भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या भव्य अशा प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पाहिलेलं स्वप्न 1976 पूर्ण झालं. काम पूर्ण होताना पाहायला ते भारतीयांमध्ये नव्हते, पण त्यांनी दिलेला नारा पूर्ण देशात अमर होता. जय जवान जय किसान. जायकवाडी धरण हे फक्त बांधकाम नाही, तर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे व हजारो शेतकऱ्यांना दुष्काळातून मुक्त केल्याची कहाणी आहे. यामुळे पाणी व्यवस्थापन, शेती आणि ग्रामीण जीवन यामध्ये क्रांतिकारी बदल झाला. जल संवर्धनाचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा. तर ही कहाणी होती जायकवाडी धरणाची. धन्यवाद.